दरम्यान पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराकडून पाठलाग केला जातोय। एवढंच नाही तर लष्करानं 5 दिवसात 4 वेळा या हल्लेखोरांचं लोकेशन शोधून काढलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 4ही वेळा मात्र हे दहशतवादी दाट जंगलांमधून पळाले अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। तर हे हल्लेखोर दहशतवादी अजून सुद्धा काश्मीरच्या खोऱ्यातच असल्याचं सूत्रांकडून कळतंय। काश्मीरमधील दाट जंगलांमध्ये दहशतवाद्यांचा सध्या शोध सुरू आहे। अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करणारे दहशतवादी हे अजूनही काश्मीरमध्येच असल्याचं सूत्र सांगतायत। लष्करानं 5 दिवसात हल्लेखोर दहशतवाद्यांचं लोकेशन 4 वेळा शोधून काढलं, मात्र 4ही वेळा हे दहशतवादी दाट जंगलांमधून पळाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दहशतवाद्यांनी आतापर्यंत 4 वेळा आपलं लोकेशन बदलल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। तर काश्मीरमधील दाट जंगलांमध्ये दहशतवाद्यांचा सध्या लष्कराकडून शोध सुरू आहे। पहलगाम हल्ला जर झाला असेल तर काही दहशतवादी आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला, इतका हा सोपा प्रकार नव्हता। पाक पुरस्कृत दहशतवादी आणि त्यांच्या सोबतीला जम्मू काश्मीरमध्येच असणारे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आणि स्लीपर सेल यांचा महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी होता। ओव्हरग्राऊंड वर्कर्स आणि स्लीपर सेल आणि त्यांच्या सोबतीला पाकिस्तानमध्ये स्थित हँडलर यांनी हा दहशतवादी हल्ला जो आहे तो घडवून आणला आणि त्याच्या विरुद्ध आता भारत सरकारनं, भारतच्या सिक्युरिटी एजन्सीजनं एक प्रकारे कारवाई सुरू केलेली आहे। त्याचाच भाग म्हणजे काश्मीरमध्ये 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि आता याचाच पुढचा टप्पा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असो किंवा पाकिस्तान मधले यांचे जे आका आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी भविष्यामध्ये भारत तयार राहणार आहे।